नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा थकीत हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 344.74 कोटी रुपयाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. निधी वर्ग झाल्यामुळे आता पुढील 48 तासात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी निधी वळवल्यामुळे आता पुढील 2 दिवसात थेट लाभ हस्तांतरण DBT प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. राज्यभरातील सुमारे 1,65,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मात्र दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा निकषात न बसल्यामुळे जवळपास 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा कोटीचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागाच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 जानेवारीच्या हप्त्यासाठी 9.45 कोटी रुपये वळते करण्यात आले होते, तर जून 2025 एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये वळवण्यात आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 आणि जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणासाठी 410 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले होते. आता चौथ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी 344 कोटी वळते करण्यात आले आहेत. दरम्यान सतत निधी वळवला जात असल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.